हो प्रेसला द्या. हो मागे मागे. हो भैया मागे या. येते जवळ येते. साहेब साहेब विद्यापीठाचा अहिल्यादेवींचा जो पुतळ्याचं काम आहे ते काही दिवसापासून रखडलेला आहे. पुतळा अद्याप झालेला नाही. विद्यापीठाची जे मुख्य इमारत आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही. कसं पाहता यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा? श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं विद्यापीठ व्हावं ही तमाम अहिल्या भक्तांची भावना होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याबद्दल अनेक आंदोलनं झाली, राज्यभर अनेक आंदोलनं झाली. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवाभाऊंचं मी आभार मानेन की त्यांनी ही मागणी मान्य केली आणि 2018च्या नोव्हेंबर महिना असेल मला वाटतंय तेव्हा या सोलापूर विद्यापीठाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ नामकरण केलं. हा ही गोष्ट खरी आहे तुमची की काही कामं सुरू आहेत, तिथं काही टेक्निकल अडचणी निर्माण झाल्या जमिनीच्या संदर्भातल्या. माननीय कुलगुरू महोदय आणि आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्या कानावरती या गोष्टी घातलेल्या आहेत की काही बाबी आहेत त्या सरकारनं क्लिअर करण्याची आवश्यकता आहे. पुतळ्याचं काम बऱ्यापैकी झालंय. या पुतळ्याचं पण लोकार्पण करायचं आहे आणि त्यासाठी विद्यापीठाचं म्हणणं असं आहे की देशाचे पंतप्रधान महोदय या कार्यक्रमाला यावेत. तर तशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मुख्य इमारतीचं काम काही बाकी आहे तर त्याच्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ. साहेब, सोलापूर विमानतळात काही दिवसात विमानसेवा सुरू होईल, परंतु ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव सोलापूर विद्यापीठाला दिलं तसंच विमानतळाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव देण्यासाठी काय प्रयत्न करणार आहेत? अरे बाबा नाही असा विषय आम्ही वाद करणारी मंडळी नाही. श्री सिद्धरामेश्वरांचं नाव हे सोलापूरच्या विमानतळाला द्यावं आणि याला आमचं समर्थन आहे. तेव्हा हा वाद पुढे आला होता की विद्यापीठाला नेमकं नाव कुणाचं द्यायचं, सिद्धरामेश्वरांचं द्यायचं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं द्यायचं. तर सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला की अहिल्यादेवींचं नाव हे विद्यापीठाला द्या. तर आम्ही पाठिंबा देतो आता की सोलापूर विमानतळाला श्री सिद्धरामेश्वरांचं नाव द्यावं. आमची पण ही मागणी आहे. संभाजी ब्रिगेडनं शपथ खाऊ काय हे होईल? जरा मी सांगितलं संभाजी ब्रिगेड हा किरकोळ विषय माझ्यासाठी आणि त्यांना सांगा मी काल जे प्रश्न विचारलेले आहेत पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याची उत्तरं द्या. मी कुणाचा झालो मी कुणाचा नाही झालो ती माझं मी बघून घेतो. मी त्यासाठी सक्षम आहे. माझा समाज सक्षम आहे. तुम्ही जे गेले 15-20 वर्ष महाराष्ट्रामध्ये जे माती खाताय ती कशासाठी खाताय त्याची उत्तरं द्या ना. मी काल काही प्रश्न कालच्या पत्रकार परिषदेमध्ये पुण्यात उपस्थित केलेले आहेत त्याचं उत्तर तुम्ही द्या. मी परत त्याच्यावरती प्रश्न विचारतो. कुणाच्या धमक आहे? मी काल जे प्रश्न विचारले तुम्ही फार विचारवंत आहे, अमुक आहे तमुक आहे, तुम्ही उत्तर द्या ना. काल जे मी प्रश्न विचारले त्यांना विचारा. सगळ्या ते कोण आहेत जे प्रमुख लोक त्यांना जाऊन भेटा आणि ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने मारलं त्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल आमचं दुमत नाही. ती कबर काढण्याबद्दल आमची काय काढू नये असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचं उत्तर द्या ना तुम्ही. मग नंतर तुमच्यावरती बोलू. तुमच्यावरती माझी शंका आहे. आरक्षणाचं काय झालं? धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा काय झालाय? बघा धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हायकोर्टामध्ये आमच्या विरोधामध्ये गेलेला आहे. त्याच्या संदर्भामध्ये एक आम्ही बैठक लावणार आहे. याच 8-15 दिवसात आम्ही लावू. त्याची पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा विचार सुरू आहे आणि त्या पद्धतीने आमची वाटचाल सुरू आहे. बरोबर मिळेल कधी हे मी सांगू शकत नाही पण आमचा प्रयत्न जोरात सुरू आहे. साहेब, एसटी विलिनीकरणाचं आपण त्यासाठी आंदोलन केलं होतं. बघा मी एसटी विलिनीकरणासाठी आंदोलन केलं होतं परंतु तेव्हा राज्य सरकारने ही भूमिका क्लिअर घेतली आणि कर्मचाऱ्यांना ही भूमिका मान्य झाली की एसटीचं विलिनीकरण कायद्यानुसार होत नाही आणि त्यामुळं राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना जे मिळतंय ते एसटी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे आणि म्हणून 2 वेळा भरघोस पगारवाढ करण्यामध्ये मी आणि सदाभाऊनी रोल घेतला होता. त्यांच्यासाठी आंदोलन केलं होतं. तर आता बऱ्यापैकी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या लेवलला एसटी कर्मचारी आलेला आहे. काय
500, 700, 1000, 1500 असा कुठंतरी फरक असेल, तोही फरक आम्ही पुढे भरून काढू. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला जे मिळतंय ते आता एसटी कर्मचाऱ्याला मिळालं पाहिजे, या भूमिकेवरती आम्ही काम करतोय आणि जवळपास त्यांच्या लेवलला आता पगार आणून ठेवलाय. हो प्रेसमध्ये हो मागे या. मागे या, हो अरे भैया मागे या, येते जवळ नाही येते. साहेब साहेब अरे मला हो या